हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 10. सुषमाताई आणि काही साधक यांच्यातील प्रश्नोत्तरे. प्रश्न असा आहे: संसार, वैद्यक व्यवसाय, सामाजिक कार्य, लेखन हे सर्व कामाचे व्याप करत असताना BA MA या परीक्षा द्याव्या असं का वाटलं? त्यावर सुषमाताईंचं उत्तर असं: ती एक गंमतच आहे. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांबरोबर, त्यांच्या नातेवाईकांबरोबर माझं अनेक विषयांवर दवाखान्यात बोलणं होई. एक BAला बसणारी विद्यार्थिनी, तिच्याबरोबर बोलताना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक हा विषय निघाला. मला कळलं की मी घेतलेलं शिक्षण पदवी म्हणून समजलं जात नाही, तो डिप्लोमा आहे. हे मनाला कुठंतरी बोचलं. ही मुलगी उद्या पदवीधर समजली जाणार, मी मात्र नाही. मग मी ठरवलं, आपण पदवीधर व्हायचं. मी पुणे विद्यापीठाला पत्र पाठवलं. विद्यापीठाकडून उत्तर आलं की तुम्हाला एकदम SY TY या परीक्षांना उत्तीर्ण होण्याची स्पेशल परवानगी देण्यात आली. त्यावेळेला मंजिरी इंग्लंडला गेली होती. निरनिराळे विषय अभ्यासण्याची मला आवड होती, म्हणून प्रथम मी 5-6 विषयांवरची सर्व पुस्तकं वाचली. 3 विषय निवडून BA झाले. माझ्याबरोबर अभ्यास करणारी एक विद्यार्थिनी म्हणाली, आपण MAचा फॉर्म भरू. तिनंच तो फॉर्म भरला, पण ती मध्येच लग्न करून निघून गेली. मी मात्र MAला बसून उत्तीर्ण झाले. परीक्षेच्या निमित्तानं जे संत वाङ्मय अभ्यासलं गेलं त्याची गोडी लागली आणि त्याने पुढील जीवनात मला अध्यात्म मार्गावर आणून सोडलं. आता यानंतरचा प्रश्न असा आहे: राजकारण, विशेषतः समाजकारण यात तुम्ही बरीच वर्ष घालवली. नंतर परमार्थाच्या प्रांतात आलात, तिथं तुम्हाला काय आढळलं? सुषमाताईंचं उत्तर असं: राजकारणात मी फार काळ घालवला नाही. शालेय जीवनात पारतंत्र्याविरुद्ध समाज जागृती करणं यात थोडा फार काळ गेला. पुण्यात कॉलेज शिक्षणासाठी आल्यावर 2-3 वर्ष प्रत्यक्ष सहभाग घेतला गेला, पण 1947ला भारत स्वतंत्र झाल्यावर त्यातून मी अंग काढलं आणि समाजसेवेचा मार्ग धरला. त्यातही वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणं ही प्रमुख दृष्टी होती. शिवाय मुलांवर सुसंस्कार व्हावेत असा प्रयत्न होता. पण या क्षेत्रात बरेच कटू अनुभव आले. खरोखर निस्वार्थी दृष्टीनं समाजसेवा करणारी मंडळी फार थोडी मिळाली. स्वार्थी कीर्ती, मान, मरातब यासाठी समाजसेवेचं पांघरूण घेऊन वावरणारी मंडळी जास्त भेटली. त्यामुळे मन विटलं. परमार्थ करणारी काही मंडळीही पाहिली, पण त्यांची समाजविन्मुखता, इतरांविषयी तुच्छतेचा भाव हा मानवला नाही. म्हणून मला परमार्थच नको असं मी म्हणत असे. परंतु नेमक्या त्या मनस्थितीत मला स्वामी माधवनाथांची भेट झाली. स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र मी अभ्यासलं आणि तेही देशकार्य सोडून परमार्थाकडे वळले हे पाहिलं आणि मी परमार्थ मार्ग स्वीकारण्याचा निश्चय केला. इथंही लक्षात आलं की मनुष्य हा सर्व ठिकाणी सारखाच दिसतो. परमार्थाच्या प्रांतात आला तरी तो आपला रजोगुण तमोगुण घेऊनच येतो. त्यामुळं इथंही स्पर्धा, मत्सर, अहंकार, दंभ, काम, क्रोध, लोभ हे सर्व विकार तसेच राहतात. इतर क्षेत्रात जसा या सर्व विकारांनी धुमाकूळ मांडलेला दिसतो, तसाच तो परमार्थाच्या प्रांतातही आहे. मला त्याचे चटके प्रारंभापासून बसू लागले. म्हणून मला नको हा परमार्थ असं म्हणून मागे फिरू लागले. परंतु स्वामी माधवनाथांनी हर प्रयत्नांनी मला थोपवून धरलं, समजावून सांगितलं आणि म्हटलं, हे काम आपल्याला करायचं आहे.
एक एक व्यक्ती चांगली घडवायची आहे, त्यासाठी आपण प्रथम साधना करून तयार व्हायचं आहे. आदर्श जीवन जगून दाखवायचं आहे आणि इतर मंडळींनाही या मार्गावर स्थिर करायचं आहे. तुम्ही समाजात काम केलं आहे, समाजाचा अभ्यास केला आहे. आता या क्षेत्रात काम करायचे. हेच तुमचं जीवनकार्य आहे. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत जास्त लक्ष घालायचे. त्याप्रमाणे माझं काम सुरू राहिलं. स्वतःची साधना, स्वामीजींचे विचार टेपवर घेऊन त्याचं लेखन आणि ते विचार स्त्रियांच्यात प्रवचनाद्वारे रुजवणं, हेच काम आजही यथाशक्ती चाललंय. शुद्ध परमार्थ काय हे समाजापुढे ठेवलं की अशुद्ध परमार्थ काय हे जाणकारांच्या लक्षात येईल. अशी थोडी मंडळी जरी समाजात तयार झाली तरी खरा परमार्थ जिवंत राहील, कारण सत्य कधी मरत नाही. यानंतरचा प्रश्न, काही काळ तुम्हाला काव्यस्फूर्ती झाली ना? सुषमाताई म्हणतात, हो, तोही एक चमत्कारच आहे. 1968च्या सुमारास ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचत असताना अंतर्शक्ती एकदम जागृत झाल्याचा प्रत्यय आला आणि लेखन, काव्य, वक्तृत्व या शक्ती एकदम कार्यान्वित झाल्या. मला काव्य या प्रकाराची अजिबात गोडी नाही, मला ते कळतही नाही. तरी काही दिवस सारख्या काव्यपंक्ती समोर येऊ लागल्या. त्या कागदावर उतरल्याशिवाय चैन पडेना. तुझ्या पायाची झाले मी रे दासी, सांभाळ सर्वांशी देवराया. पहिली ओळ आली. नंतर सारखं काव्य येईल तसं मी उतरत गेले. त्यातील काही काव्य सह्याद्री मासिकात छापून आली. काही दिवस हा काव्यप्रवाह सुरू राहिला आणि शेवटी एक काव्य आलं. आज अचानक स्फूर्ती आली, काव्या मागून काव्ये स्फुरली. त्यात शेवटच्या ओळी होत्या, राजापूरची गंगा गमते, क्षणात प्रकटून क्षणात विझते, अशीच माझी प्रतिभा दिसते. बस, त्यानंतर कधीही काव्य स्फुरलं नाही. अंतर्शक्ती जागृत झाल्यावर ती अनेक मार्गाने बाहेर प्रकट होते. वर्णमयी, वेदमयी, ज्ञानमयी, क्रियावती. असाच काहीचा प्रकार झाला, पण बरं झालं ती स्फूर्ती त्यावेळेला बंद झाली. नाहीतर आयुष्याची आणखी काही वर्ष त्या छंदामागे फुकट गेली असती. आता वाटतं प्रत्येक वेळी परमेश्वरानंच मला सांभाळलं. इकडे तिकडे धावणारी वृत्ती आवरून मला सद्गुरू भेट योग्य वेळी करून दिली आणि आत्मदर्शनाच्या मार्गावर आणून सोडलं, स्थिर केलं आणि यथाकाल मुक्कामापर्यंत पोहोचवलं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 11वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.